अगदी घरगुती मसाल्यांमध्ये चमचमीत गवारीची ही गावरान रस्सा भाजी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल. आता वेगवेगळ्या सुक्या भाज्या, रस्सा भाज्यांसाठी एक मस्त वाटण दाखवलेलं आहे. अगदी घाईची वेळ असेल ना, असं हे वाटण तुम्ही काढलं की अगदी 5 मिनिटात भाज्या तुम्हाला हव्या त्या तयार करू शकता. रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया. आता गावरान पद्धतीची चमचमीत गवारीची रस्सा भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा साधारणतः पाव किलो प्रमाणात गवार त्याची दोन्हीकडच्या साईड्सकडून तुकड्यांमध्ये आपण खुडून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या तुकड्यांमध्ये खुडून घेऊ शकता. इथे आपण अगदी सगळीकडे मिळते तशी ही साधी गवार वापरलेली आहे. तुम्ही गावरान गवार असते ना, थोडीशी कूस असलेली, ती सुद्धा वापरू शकता. तर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून आपण एक 5 मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं होतं, जेणेकरून याला काही पेस्टिसाइड्स, काही धूळ माती लागलेली असे स्वच्छ होते. आता याला एखाद्या चाळणीवर घालून एक 5 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी निथळायला हवं. आता ही भाजी ना गावरान पद्धतीची असल्यामुळे घरामध्ये एखादी लोखंडी किंवा भिड्याचा तवा किंवा कढई असेल ना, तर त्यामध्ये ही भाजी करा. यामध्ये वाटणसुद्धा अगदी खरपूस आणि भाजीसुद्धा मस्त भाजली जाते. सुरुवातीला कढई गरम करून घेतली, त्यामध्ये चमचाभर पांढरे तीळ, अर्धा चमचा साधं जिरं घातलेलं आहे आणि साधारणतः मिनिट 2 मिनिटं अगदी मध्यम आचेवर छान तडतडेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे. बघू शकता साधारणतः 1-2 मिनिटांनंतर हलके हलके हे तडतडू लागले की एका सेपरेट ताटावर काढून घेतलेलं आहे. आता याच कढईमध्ये ना फक्त चमचाभर आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. एक लहान सुक्या खोबऱ्याचा तुकडा असा चिरून घेतलाय. कपाने मोजाल तर साधारणतः एक पाव कप प्रमाणात. आता खोबरं तळायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. काही सेकंदातच थोडासा रंग बदलला की हे सुद्धा या ताटावर आपण काढून घेतलंय. खूप जास्त काळा करायचा नाही. आता याच तेलावर इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी किंवा मोठा रफली चिरून घ्यायचा आहे. वाटणाला घालायचं असल्यामुळे कसाही चिरून घेऊ शकता. आता कांदा सुद्धा हलक्याशा गुलाबी रंगावर आपण परतून घेतलेला आहे. खूप जास्त याचा रंग बदलायचा नाही, कारण बाकी जिन्नस भाजताना कांदा करपला जातो. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे, 8-10 लसणाच्या पाकळ्या, 2 इंच आल्याचे तुकडे घातलेत. आता हे सुद्धा कांद्यावर काही सेकंद वर खाली परतून यातला कच्चेपणा आपण काढून घेतलेला आहे. तर यावरच एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याचे असे 4 तुकडे करून घेतले. तुम्हाला हवा असेल तर बीचा भाग तुम्ही काढून टाकू शकता. आता टोमॅटो सुद्धा काही सेकंद आपण थोडा नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता टोमॅटो न घालता सुद्धा तुम्हाला हे वाटण तयार करता येईल. पण कधी कधी काय होतं, खूप जास्त घाईची वेळ असेल किंवा एखाद्या दिवशी घरामध्ये टोमॅटोच नसतील, मग असं हे वाटणामध्ये जर तुम्ही चांगलं परतून टोमॅटोचं वाटण केलं की तुमचा मसाला एक तर खराबसुद्धा होणार नाही आणि भाजीमध्ये घाईच्या वेळेस वेगळा टोमॅटो चिरूनसुद्धा घालावा लागणार नाही. काम अगदी सोयीस्कर होईल. तर टोमॅटोसुद्धा छान नरम झाला. बाकी सगळे जिन्नस आपण एखाद्या ताटावर काढून घेतलेला आहे. संपूर्ण गार करायला सोडून देणार आहोत. आता हे गार होईपर्यंत ना मगाशी आपण ज्या कढईमध्ये हे वाटण तयार केलेलं होतं त्यात थोडंसं तेल उरलेलं आहे. आता यामध्येच आपण ही गवार उपसून ठेवलेली होती ना, ती भाजून घेणार आहोत. भाजत असताना थोडंसं चिमूटभर त्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे गवार भाजायला फार जास्त वेळ लागत नाही. भाजीच्या आतपर्यंत मीठ चांगलं मुरल्यामुळे भाजी खातानाही अगदी मस्त लागते. आता गवार साधारणतः 1-2 मिनिटं ना मोठ्या आणि मध्यम आचेवर आपण थोडासा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत. तर बघू शकता जशी तुम्ही ही गवार भाजत जाल तसा रंग थोडासा याचा फिकट होतो. बऱ्याच ठिकाणी गवारीची भाजी चिरून ती वाफवून किंवा उकडून करण्याची पद्धत आहे, पण त्यामध्ये ना गवारीची सगळी ओरिजिनल चव असते ती पाण्यामध्ये निघून जाते. म्हणून या पद्धतीने मस्त खरपूस भाजून भाजी केली की भाजीची चव सुद्धा अशीच राहते आणि मस्त भाजी तयार होते. साधारणतः 3 मिनिटं झालेली आहेत. अशी ही अर्धवट पोपटी रंगावर आपण भाजी मस्त भाजून घेतलेली आहे. अशी भाजी भाजून घेतलेली एका सेपरेट ताटावर आपण काढून घेतलेली आहे. आता तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही लाल भोपळा किंवा बटाट्यांचे तुकडे सुद्धा घालून ही रसा भाजी तयार करू शकता. इथे आपलं वाटणसुद्धा मस्त गार झालेलं आहे. गार झाल्यावर तळाला ना तीळ आणि जे आपण जिरं भाजून ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे. वरून सुकं खोबरं घातलेलं आहे आणि उरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं, लसूण हे सुद्धा घातलेलं आहे. एक मूठभर किंवा अर्धी वाटी आपण इथे कोथिंबीर घातली. टोमॅटो घातल्यामुळे ना तसं पाण्याची अजिबात गरज लागलेली नाही. तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटण करून घ्यायचं.
आता याच कढईमध्ये आपण एक अर्धी पळी तेल घेतलेलं आहे आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं ना, त्यातलं फक्त एक 3 ते 4 चमचे आपण यामध्ये घातलेलं आहे. पाव किलो भाजीसाठी एक 4 चमचे वाटण परफेक्ट आहे. उरलेलं वाटण तुम्ही डीप फ्रीजमध्ये स्टोअर करून एक आठवडाभर वापरू शकता. जेव्हाही वापरायचं असेल फक्त थोडंसं रूम टेम्परेचर करायचं आणि नंतर भाजीला घालू शकता. अगदी कोणत्याही प्रकारची कडधान्याची उसळ, रस्सा भाजी असेल, फळभाजी असेल, भरलं वांगं असेल, कारलं असेल, तोंडली वगैरे असेल, त्याला सुद्धा थोडासा कांदा वरून घालून हे भरून वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. एकदम कामाचं वाटण आहे. किंवा यामध्ये वरून तुम्हाला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर अजिबात घालावी लागत नाही. फक्त वाटण 2 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण असं परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्या कुकिंग तिकीट मराठीचा कोल्हापूरचा घाटी मसाला जो आपण डंकावर कुटून तयार करतो तो घातलेला आहे. बऱ्याच जणांनी आपल्याकडून हा मसाला घेतलेला आहे आणि आपला हा सिग्नेचर मसाला आहे. ऑथेंटिक कोल्हापूरचा चटणी मसाला आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न होते हा मसाला नक्की वापरायचा कसा? तर अगदी कोणत्याही सुक्या भाज्या, रस्सा भाज्या, व्हेज, नॉनव्हेज सगळ्यांना चालू शकतो. आपले मसाले 100% ऑर्गॅनिक डंकावर कुटलेले आहे. यामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचं केमिकल, रंग, आर्टिफिशियल फ्लेवर आपण वापरत नाही. गरम मसाले भरभरून घातल्यामुळे अजिबात वेगळा गरम मसाला तुम्हाला यामध्ये घालावा लागत नाही. फक्त पाव चमचा हळद घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मीठ आपण मगाशी भाजताना सुद्धा घातलेलं होतं तर त्यानुसार बेताने घाला. आता बऱ्याच जणांचे प्रश्न होते हा मसाला नक्की वापरायचा कसा? तर मसाला घातल्यावर सुरुवातीला 1-2 मिनिटं आपण परतून घेतला. जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं वरून 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा या पाण्यामध्ये आपल्याला हे वाटण 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे ना भाजीला रंग अगदी छान येतो. घाटी मसाला जितका तुम्ही छान तेलावर मध्यम आचेवर थोडं पाणी घालून परतून घ्याल तितका भाजीला चव आणि रंग अगदी परफेक्ट येते. आणि आपल्याकडे हे सगळे मसाले अगदी वर्षभर मिळतात. मसाले ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत असेल, तुम्ही मेसेज करू शकता. काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही कॉल करू शकता. आता हे असं छान तेल सुटेपर्यंत आपण 2 मिनिटं मस्त खरपूस परतून घेतलं. आता या मसाल्यामध्ये तुम्ही व्हेज कोल्हापुरीसुद्धा तयार करू शकता, व्हेज पनीरसुद्धा तुम्ही तयार करू शकता. तुम्हाला हवी ती कडधान्यांची उसळ, रस्सा भाजी, फळभाजी तुम्हाला हवे ते तुम्ही तयार करू शकता. बटाटा चिरून घातला, वांगं चिरून घातलं तरीसुद्धा रस्सा भाजी तयार करता येईल आणि अगदी नॉनव्हेजसुद्धा तुम्ही या वाटणामध्ये तयार करू शकता. आता आपण ही गवार भाजून घेतलेली होती ती घातलेली आहे आणि मसाल्यामध्ये 2 मिनिटं छान खरपूस आपण परतून घेणार आहोत. असं केलं की भाजीच्या आतपर्यंत मसाले फ्लेवर चांगले लागले जातात. त्याने भाजीला चव आणि टेक्स्चर छान येतं. रंग तुम्ही बघू शकता किती मस्त आलेला आहे. अशा चमचमीत रसरशी सुक्या भाज्या, रस्सा भाज्या, उसळ, मिसळ, कडधान्यांच्या रस्सा भाज्या अगदी नॉनव्हेजला सुद्धा म्हणजे अगदी सगळ्यांसाठी हा चमचमीत आपल्या कोल्हापूरचा घाटी मसाला नक्की ऑर्डर करा. आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला साधं पाणी घालायचं आहे. रस्सा जितका तुम्हाला पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. साधारणतः 2-2.5 कप आपण इथे साधं पाणी घातलेलं आहे. साधं पाणी घालून सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त याला छान तरी आल्यासारखी दिसत असेल. जर तुम्ही यामध्ये गरम पाणी घातलं ना तर आणखी मस्त याला छान तरी येऊ शकते. आता मोठ्या असेवर याला हलकीशी उकळी आली की झाकण लावणार आहोत आणि भाजी आपण एक 7 ते 8 मिनिटं मस्त शिजवून घेणार आहोत. हीच भाजी तुम्हाला जर डब्यासाठी सुकी करायची असेल तर फक्त कमी पाणी घालायचं आहे. गवारीची रस्सा भाजी ना कधी तुम्ही खाल्ली नसेल, ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करा. मस्त लागते. हलकीशी उकळी आली की झाकण लावणार आहोत आणि एक 7-8 मिनिटं आपण याला मस्त वाफेवर शिजत ठेवणार आहोत. खूप जास्त घाईची वेळ असेल तर कुकरला एका शिटीमध्ये भाजी तयार होते. तर साधारणतः इथे 10 मिनिटं झालेली आहे. मध्यम आचेवर भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्ही याची तरी बघू शकता आणि सगळ्या घरात मस्त भाजीचा घमघमाट पसरलेला आहे. नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी अशी ही चमचमी तुमची गवारीची रस्सा भाजी तयार झालेली आहे. भाजी संपूर्ण तयार झाली की यामध्ये साधारणतः 4-5 चमचे आपल्याला भाजलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. आता बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का, शेंगदाण्याचा कूट शिजतानाच तुम्ही यामध्ये घातलं किंवा वाटणामध्ये शेंगदाणे घातले की ॲसिडिटी किंवा थोडंसं अपचन झाल्यासारखं वाटतं. म्हणून भाजी संपूर्ण तयार झाली की अगदी शेवटी एक 3-4 चमचे आपण इथे भाजलेल्या दाण्यांचा कूट घातलेला आहे. शक्यतो थोडासा बारीक असावा जे यामध्ये छान ते एकजीव होईल आणि फक्त 1 मिनिटभर एक उकळी काढून घ्यायची आहे आणि फक्त मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे. अशी ही गवारीची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला शेंगदाणा चालत नसेल तर न घालता सुद्धा तुम्हाला ही भाजी तयार करता येईल. मस्त गरमागरम चपाती असेल, भाकरी असेल, भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता आणि पाव किलो प्रमाणात गवारीची भाजी साधारणतः 4 ते 5 जणांना व्यवस्थित पुरते. हीच भाजी तुम्ही सुकी भाजी करत असाल तर 3-4 डब्यांना व्यवस्थित पुरते. हवा असेल तर बटाटा घालू शकता शिजताना किंवा लाल भोपळ्याचे तुकडेसुद्धा घालू शकता. ती सुद्धा भाजी मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.